नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे फणसाचा साठ म्हणजेच फणस पोळी कशी बनवायची, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। 1-2 दिवसामध्ये मस्त सुकून तयार होते बघा। आहे की नाही सुंदर अशी फणसाची पोळी। सीझन संपल्यानंतर सुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्ये ही खाता येते, फणसाची मजा घेता येते। त्यासाठी काय करायचं आहे, बरका फणस घ्यायचा आहे। बरका फणस जो असतो त्याचे गरे जे असतात ते खूप जास्त रसाळ असतात, म्हणून तोच फणसाच्या साठासाठी घ्यायचा। त्यातली बी काढून घ्यायची आणि बीच्या बाहेरचं आवरण सुद्धा काढून घ्यायचं। त्यानंतर काढलेले सगळे गरे मिक्सरच्या भांड्यात घालायचे। मिक्सरच्या भांड्यात घालून पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। जेवढा पल्प आपल्याला फणसाच्या गरांपासून मिळणार आहे तेवढाच घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये फिरवून हा पल्प मी चाळणीवर घातलाय। तुम्हाला ही स्टेप जर स्किप करायची असेल तरी सुद्धा चालेल, डायरेक्ट सुद्धा घालू शकता, पण मी चाळणीवरती अशासाठी घातले कारण जर काही चोथा वगैरे असेल तर तो सुद्धा वर राहील आणि एकदम छान फाईन असा पल्प आपल्याला मिळेल। तर त्यासाठी मी हे केले, तुम्ही नाही केलात तरी सुद्धा चालेल। तर आता हा काढलेला जो गर आहे त्याला आपल्याला ना एक 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवायचं, जास्त शिजवायचं नाहीये, म्हणजे ह्यात जर काही जे पाण्याचं टेक्स्चर आहे थोडं मॉइश्चर ते निघून जाईल आणि थोडासा हा जो गर आहे तो थोडा घट्ट व्हायला सुद्धा मदत होईल गरम केल्याने। आणि गरम केल्याचा एक अजून फायदा आहे, फणसाचे जे साठ आपण तयार करणार आहोत ते जास्त काळ टिकण्यास सुद्धा मदत होते। तर आता हे बघा असं छान बुडबुडे येत आहेत आणि हे हळूहळू ह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे। तर हे अशा स्टेजला गॅस बंद करायचा, थोडं थंड होऊ द्यायचं। त्यानंतर स्टीलच्या प्लेटला मी असं तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावा, तूप लावा, काही लावा, पण तेल लावायला अजिबात विसरायचं नाही आहे, लावायचंच आहे। हे व्यवस्थित असं स्प्रेड करून झाल्यावरती आपण जो गर शिजवून ठेवलेला आहे तो ना असा पसरवून घ्यायचा आहे। आता पसरवताना अतिशय पातळ थर लावायचा नाही आहे, किंचित जाडसर लावायचा आहे, कारण सुकून तो अजून पातळ होतो। त्याच्यामुळे थोडा लावताना जाडसरच पसरवून घ्यायचा आहे। तर हे अशा प्रकारे मी पसरवून घेते बघा, व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। मी एक ताटामध्ये लावलं आहे स्टीलच्या, आणि मी एक प्लास्टिकच्या पत्रावळीमध्ये सुद्धा करते। तुम्हाला जर प्लास्टिकच्या पत्रावळीत नसेल करायचा तर स्टीलच्या ताटामध्ये अशा प्रकारे करू शकता। आता जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता दोन्ही साठ मी उन्हामध्ये सुकायला ठेवलेत, कडकडीत ऊन होतं म्हणून 2 दिवसात ना व्यवस्थित हे असं बघा छान वरची बाजू सुकली ना की सुरीच्या मदतीने ह्याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आणि हा जो साठ आहे तो असा अलगद हळूहळू काढून घ्यायचा। आणि बघा मस्तपैकी सुकलाय की नाही, 1-2 दिवस उन्हात सुकवल्यावरती हे फणसाचे साठ बनून तयार होतात। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।